नमस्कार, आपण पाहत आहात एमके न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सकारात्मक प्रतिसाद दिला। तर कोण कोणाशी युती करतो त्याचा हिशोब आमच्याकडे आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून एकनाथ शिंदे यांनी हा टोला लगावला। काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार, आणि आता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही, आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही। जिल्हा परिषद भगवा फडकावणे, नगरपालिका भगवा, महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे। आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत। कोण कोणाची युती करतो, कोण कोणाशी मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका, त्याचा हिशोब आमच्याकडे आहे। काही चिंता करण्याची आवश्यकता नाही। लोक कामाला महत्त्व देतात, लोक कामाला महत्त्व देतात। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुंबईतील शहर अध्यक्ष उपाध्यक्षांची शिवतीर्थवर बैठक पार पडणार आहे। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। काल झालेला उद्धव ठाकरेंचा मेळावा, त्यानंतर आता आजच्या मनसेच्या बैठकीला महत्त्व आहे। एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आपल्याच नेत्यांना संपवणारे गट प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हा हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्री पदासाठी, खुर्चीसाठी हे पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो। रामदास भाईंनी त्याची उदाहरणं सांगितली, मी पुन्हा ती सांगणार नाही। ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव, हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत, कटप्रमुख। तर बाळासाहेबांची भगवी शाल पांघरलेल्या गाढवाचं चित्र पहिल्यांदा पाहिलं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। पूरग्रस्तांसाठी शिंदेंनी दिलेल्या किटवरील फोटोंवरून ठाकरेंनी डिवचलं। यावर फोटोग्राफरला फोटोशिवाय दुसरं काय दिसणार असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केलाय। आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्टवरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच। आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शहांचा जोड्याचा भार वाहणारे गाढव, जाऊ द्या, त्यांचे त्यांना जोडे लाख लाभोत। विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात, त्या फोटो दिसतात, फोटोच्या आतलं सामान दिसत नाही। तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुडा तरी घेऊन गेला, पण आमचे फोटो तुम्हाला दिसले। अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी जल आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना, तेव्हा बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं। फोटोग्राफरला काय दिसणार, फोटो शिवाय फोटो दिसणार ना। आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल, अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल। जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी। ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत। मुंबई महापालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाचं नाव घेणार। मराठी माणसाला हद्दपार कोणी केला, कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला, याला जबाबदार कोण? महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही। मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे। सहन करायचं आपण, बघत बसायचं आपण। आणि निवडणूक
घेऊ शकतील असं मला वाटत नाही, कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी आम्ही यांनी 3 वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल. आम्ही आणणार व्हाईट पेपर पहिला काढणार, त्याच्यावरती व्हाईट पेपर काढणार. एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले 30 वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे ओरबाडून घेतलं, ते गेलं कुठं? कुठे गेली एवढी माया? लंडनला कुठे गेली? आणि आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा, शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा, नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आम्ही आंदोलन करू, मराठवाड्यामध्ये आम्ही सुद्धा लवकरात लवकर एक, जर यांनी जाहीर नाही केलं तर मोठा मोर्चा आपण खैरे साहेब अंबादास मोर्चा लावायचा. कसे देत नाही, शेतकऱ्याचा हक्क आहे आणि आंदोलन झालं पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायावरती वार करणं. आणि मी तर म्हणेन कार्यक्रम काय, या ज्या काही तुम्हाला मी थोडक्यात गोष्टी सांगितल्या की देशात जे अंधभक्त झालेले आहेत त्या अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढणं आणि देशभक्ती खरी काय आहे, हिंदुत्व खरं काय आहे हे दाखवून देणं, हाच एक आपल्या याच्या पुढे कार्यक्रम. जीवनावश्यक वस्तू 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्यात. अगदी गहू, तांदूळ, डाळ, साखर पासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून ब्लँकेट पासून सगळं दिलंय. तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुडा तरी घेऊन गेलात? तेवढा तरी न्यायचा होता, तेवढी तरी दानत दाखवायची होती. बॉडी 2 दिवस का ठेवली होती असा सवाल रामदास कदम यांनी केलाय. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले गेले असाही सवाल त्यांनी केलाय. उद्धव ठाकरेंना राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करा असं म्हणत रामदास कदम यांनी घणाघात केलाय. 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो. 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय. 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय. सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते. ठसे, मग ठसे कशासाठी? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये. आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कळा सगळी माहिती. अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगले, तुम्ही आम्हाला संपवताय. 2012ला झालेली घटना आज 2025ला रामदास कदमांना काही काम नाही का? आणि यात शिवसेनेची सत्तेची फळं चाखली, 5-5 वर्ष मंत्रिपद भोगले, त्या ह्या सगळ्या गोष्टी का आठवल्या नाही? मला वाटतं आता ह्या गोष्टी आठवणं म्हणजे नमक हरामी असं मला स्पष्ट मत आहे. पण आता त्यांनी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपामध्ये बोलले की त्यांनी मोठ्या साहेबांचे ठसे घेतले. पार्थिव होते का रामदासभाई तिथे? रामदासभाई होते का तिथे? येऊ देत होतं का त्यांना कोणी वरती? त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या काही ना काही खोटं बोल पण रेटून बोल असा रामदासभाईंचा स्वभाव आहे, तशा पद्धतीने ते बोलले.